सो वेलकम डियर स्टूडेंट. आज फोर्स मधलाच वर्क एनर्जी थिअरम थोडा आपण व्यवस्थित डिटेल मध्ये डिस्कस करायला घेऊया. राइट. सो वी आर गोइंग टू डिस्कस हियर वर्क एनर्जी थिअरम. पण त्याच्या आधी वर्क एनर्जी थिअरम वर डायरेक्टली कन्क्लूड करण्याच्या आधी मी तुमच्या सोबत आधी वर्क बद्दलचं डिस्कशन करून घेतोय. ओके. सो फॉर एक्झाम्पल वी हॅव दिस ऑब्जेक्ट. We have this kind of object which is lying on a ground. So ground वर आपला ground वर ठेवलेला आहे. And for example we are applying a force on this. आता एक force apply करूया. Force apply कसा करूया? Let us say force is applied in this sense. Force is applied in this sense. If it is making some angle theta with horizontal right now, right? It is making an angle horizontal. It is making an angle theta with horizontal. आता समजा हा ब्लॉक थोड्या वेळानंतर इथे कुठेतरी डिस्प्लेस झालाय. इथे आलाय. पण डिस्प्लेसमेंट किती आहे? डिस्प्लेसमेंट समजा इथनं तो इथपर्यंत पोहोचलाय. So this is the displacement we can say. Displacement S bar. This is F bar. Right? आता वर्क हा कसा डिफाइन करण्यात येतो? वर्क इज डिफाइंड ॲज डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, दॅट इज एफ बार अँड एस बार. म्हणजे फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर या दोघांचा डॉट प्रॉडक्ट जर घेतला देन विल गेट वर्क डन. राइट. फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट कधी बोलायचं नाही. इट इज डॉट प्रॉडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता या पॉइंटला जर अंडरस्टँड केलं असेल तर वर्क इज इक्वल टू एफ एस cos थीटा. कारण डॉट प्रॉडक्ट मध्ये आपण हे शिकलेलं आहे की दोन वेक्टरचा जरी डॉट प्रॉडक्ट असला तरी त्याचा रिझल्ट मात्र स्केलर असतो. म्हणजे जरी फोर्स वेक्टर असेल, डिस्प्लेसमेंट वेक्टर असेल तरीही वर्क मात्र आपल्याला काय मिळणार आहे? स्केलर मिळणार आहे. आता या वर्क बद्दल थोडंसं व्यवस्थित डिस्कशन जर केलं आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की वर्क डन कॅन बी पॉझिटिव्ह, can be negative or can be zero also. म्हणजे कसं? If theta is less than 90 degree, जी सिच्युएशन मी इथे दाखवलेली आहे, with horizontal force has made an angle theta, obviously you can clearly judge over here कि theta angle is less than 90 degree. So cos theta is positive we can say, therefore W is positive work done. Right. So W is a positive work done. So work done is a positive, or W is positive work done we can say here. Right. Second case discuss करूया बेटा. Second case, if theta equal to 90 degree म्हणजे काय? चला मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. हा ब्लॉक आहे. या ब्लॉकवर समजा मी फोर्स किंवा वेट कन्सिडर करा. चला फोर्स खालच्या डायरेक्शनने आहे आणि तरी हा ब्लॉक या डायरेक्शनने डिस्प्लेस करतोय. असं इमॅजिन करा की हा ब्लॉक जो आहे या ब्लॉकवर मी फोर्स खाली दिलाय, बट स्टील अज्युम दॅट द ब्लॉक इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. किंवा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये 90 डिग्री असेल तर बघा लक्षात घ्या. असं एक एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल की व्हाईल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट इथनं इथपर्यंत जातो. व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट इफ यू कन्सिडर. पण फोर्स हा नेहमी सेंटरकडे असतो. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बघा सर्क्युलर मोशन मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, राइट. सेंट्रिपिटल फोर्स म्हणून युनिफॉर्म म्हणतोय. युनिफॉर्म मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर ॲट 90 डिग्री टू इच अदर. सो cos 90 0, work done is 0. Second case we have got here, right. Then third case. What is third case? Theta greater than 90 degree. What else can happen over here? Right. For example, displacement is in this direction and you have applied force in this direction, making some angle theta. अशा सिच्युएशन्स मध्ये force and displacement are at an angle greater than 90 degree we can say. So cos theta is negative value. Therefore, work done is negative value. So work done can be positive, work done can be negative, or work done can be zero also, right? Okay. आता ज्या वेळेला वर्क डन बद्दल आपण बोलतोय तर वर्क मे बी डन बाय कॉन्स्टंट फोर्स असू शकतो. वर्क डन कॅल्क्युलेट करताना
फोर्स जो असतो, फोर्स मे बी व्हेरिएबल ऑल्सो, मे बी व्हेरिएबल ऑल्सो, एकतर फोर्स कॉन्स्टंट असू शकतो, एकतर फोर्स व्हेरिएबल. आणि वर्क कॅल्क्युलेट करताना ग्राफिकल मेथड, ग्राफ ऑफ फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट, ह्या 3 मेथड आपल्याकडे असू शकतात की ज्याने आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करता येईल. जसं की वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स, इन केस इमॅजिन करा वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स. सो कॉन्स्टंट फोर्सशी रिलेटेड जर बघितलं आपण, सो वर्क इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार तर आहेच आहे. एक एक्झाम्पल मी घेतो, लक्षात घ्या. हे ग्राउंड आहे, ग्राउंडवर कन्सिडर करूया. इथे ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर एक ऑब्जेक्ट मी इनकेस इमॅजिन करतो. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टला खालनं वर डिस्प्लेस केलं, राईट, वर डिस्प्लेस केलं. सो क्वेश्चन इज अबाउट what is the work done by gravity. Question is about work done by gravity, work done by gravity. बघा लक्षात घ्या, ऑब्जेक्टला वर डिस्प्लेस केलं, वरच्या डायरेक्शन डिस्प्लेस केलं. मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस करून सांगितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फील्ड फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनने, म्हणजे याच्यावर जो mg असेल तो डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार. सो वेट आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये अँगल किती, वेट आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये अँगल किती, 180 डिग्री. सो W वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज इक्वल टू मायनस mgs, इज इक्वल टू मायनस mgs. जर मी s ला, मॅग्निट्यूड s ला जर h म्हटला असता तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज इक्वल टू मायनस mgh आला असता, इज इक्वल टू मायनस mgh आला असता. mgh बघितल्याबरोबर बऱ्याचशा लोकांना पोटेन्शियल एनर्जीची आठवण व्हायला लागेल. mgh बघितल्यावर पोटेन्शियल एनर्जी का आठवते लक्षात घ्या. वर्क डन, आता तुम्हाला वाटेल ब्लॉक वर का चालला, चला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला असेल, होऊ शकते ग्राउंड वरनं तो ब्लॉक वर नेण्याकरता मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला असेल आणि त्याच्यामुळे हा ब्लॉक डिस्प्लेस झाला. सो वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स इज F एक्सटर्नल आणि डिस्प्लेसमेंट, आणि या दोघांच्या मधला अँगल थीटा 0 होता, त्यामुळे cos 01. म्हणजे वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स पॉझिटिव्ह आला, पण वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आला, निगेटिव्ह आला. का आला, कारण की वर्क आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांच्या अपोजिट आहे. क्लिअर होतंय का बघा लक्षात घ्या. आता समजा व्हेरिएबल फोर्स म्हणजे काय, समजा एक एक्झाम्पल घ्या, F इज इक्वल टू kx, मॅग्निट्यूड मध्ये घेतो मी. सो वर्क डनचा फॉर्म्युला घ्यायचा इंटिग्रेशन f dx. सो इंटिग्रेशन kx dx इज इक्वल टू k x²/2 आला. समजा आपण त्या ब्लॉकला, ऑब्जेक्टला जेव्हा नेतो एका ठिकाणावर दुसरीकडे, त्या इंटिग्रेशन मध्ये लिमिट ठेवायचं जर काम पडलं तर याला असं लिहू शकतो का, सो इट इज 1/2 k x² मायनस x1². एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय, याला तुम्ही कम्पेअर जर करत बसला डायरेक्टली स्प्रिंग फोर्स सोबत, ऑब्वियसली तो थोडा वेगळा सेक्शन घ्यावा लागेल आपल्याला. बट नाउ दिस इज द वर्क डन व्हेन वी कन्सिडर अ फोर्स एज अ व्हेरिएबल. त्यानंतर तिसरा कॉन्सेप्ट काय लक्षात घ्या बेटा, जर ग्राफ असेल, ग्राफवर थोडं लक्ष द्या, महत्त्वाचं सेक्शन आहे इथे. ग्राफवरनं काय होऊ शकते बघा. सपोज वी हॅव असं काहीतरी कन्सिडर करा, एक ग्राफ. ठीक आहे, असं मी इथे इमॅजिन केलं. आता समजा हा एक काहीतरी ग्राफ आहे ज्यामध्ये फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट दिसते. आता तुम्हाला लक्षात येतं इथे 2 ट्रायंगल दिसतात. 2 ट्रायंगल नुसार जर समजा व्हॅल्यू दिल्या असते, हा एरिया काढायचा, एरिया याला A1 म्हणतो मी, आणि नंतर हा दुसरा एरिया काढायचा, याला एरिया A2 म्हणतो मी. एरिया कसा काढता येतो, हाफ ऑफ बेस मल्टिप्लाय बाय हाईट वरनं करता येईल. जर रेक्टँगल असता तर रेक्टँगलला बेस इंटू हाईट केला असता तुम्ही, बरोबर आहे, त्या पद्धतीने कन्सिडर करा. आता वर्क डन किती,
वर्क डन इज इक्वल टू, राईट, वरचा एरिया जो असेल तो पॉझिटिव्ह एरिया घ्यायचा आणि खालचा, कारण काय की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही पॉझिटिव्ह, आणि खालचा एरिया जो असेल त्या एरियाला निगेटिव्ह घ्यायचा, त्यामुळे प्लस A1 प्लस मायनस A2, याचा अर्थ काय, A1 मायनस A2. तर तुम्ही लॉजिकली हाफ ऑफ बेस इंटू हाईट, हाफ ऑफ बेस, बेस बेस आणि हाईट ही जी असेल ती घ्यायची, हाफ ऑफ बेस आणि हाईट ह्यानुसार एरिया काढायचा. पण एक एरिया पॉझिटिव्ह, दुसरा एरिया निगेटिव्ह. बाय प्रॉपर मेथड तुम्ही ऍड करा त्याला विथ साइन, तुम्हाला जो एरिया मिळेल त्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, वर्क डन मिळणार आहे. ओके, हा झाला वर्क डन शी रिलेटेड कॉन्सेप्ट. आता बघा कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस बद्दल बोलून घेऊया आपण. कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस बद्दल बोलून घ्या. काय होते लक्षात घ्या, समजा हा एक पॉइंट आहे, हा एक इनिशियल पॉइंट आहे, इथनं मी ऑब्जेक्टला इथे सेकंड पॉइंटवर नेला या पाथने किंवा या पाथने किंवा या पाथने, म्हणजे कदाचित 1, 2 आणि 3 असे वेगवेगळे पाथ असतील. वेगवेगळ्या पाथने मी ऑब्जेक्टला 1 पासून 2 पर्यंत नेलंय, राईट. सो इफ वर्क डन W1, right, work done W1, work done W2, work done W3. सेम क्वेश्चन लास्ट इयरच्या सीईटी ला पडलेला आहे, लास्ट इयरच्या सीईटी ला क्वेश्चन पडलेला आहे. वर्क डन W1 इज इक्वल टू वर्क डन W2 इज इक्वल टू वर्क डन W3. जर असं असेल, आता वर्क डन म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, तर जो काही फोर्स तिथे काम करत असेल, जो काही फोर्स काम करत असेल तर त्या फोर्सला म्हणायचं फोर्स. वर्क डन बाय दिस फोर्स और दिस फोर्स इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेटिव्ह. कॉन्झर्वेटिव्ह कधी म्हणायचं लक्षात घ्या, मी 1 पासनं इथनं ऑब्जेक्टला इथपर्यंत नेला बाय डिफरंट पाथ, बट पाथ पेक्षा इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन जे लक्षात घ्या. इफ वर्क डन डिपेंड्स ऑन final and initial position, final and initial position, and does not depends on path, then the force, if the work done depends on final and initial path and does not depends on initial and final position and does not depend on the path, then the force, जो force work done करतोय, that force is called as conservative. काय म्हणायचं त्याला, conservative. मी एक एक्झाम्पल तुमच्या सोबत डिस्कस करतो, याचं लक्षात येईल तुम्हाला एक्झाम्पल वरनं. समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा इथनं खाली आहे mg आणि हा डिस्प्लेस होतोय खाली. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती येणार बेटा, mg, आणि खालीच येत असल्यामुळे h डिस्प्लेसमेंट सुद्धा खाली आलाय, तर थीटा इथे 0 झालाय, राईट. सो mg h cos 0 बरोबर आहे का, फोर्स डिस्प्लेसमेंट कॉस व्हॅल्यू, सो इट इज mg h, राईट. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. आता एक काम करूया, तोच ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट मी इथं आणला, असा इथनं इथे आणला, या पाथनी आणलाय, इथनं इथपर्यंत आणलाय. आता एक लक्षात घ्या, मी कधीही त्याला ऑब्जेक्टला कुठेही नेऊ तरी mg खाली आणि डिस्प्लेसमेंट मात्र असा असेल आणि यांच्यामध्ये अँगल असेल थीटा. हा थीटा अशा पद्धतीने असतो, लक्षात घ्या, हा थीटा अशा पद्धतीने असतो की समजा हा ब्लॉक जो होता या mg आणि हा डिस्प्लेसमेंट, या डिस्प्लेसमेंटला रिझॉल्व करा 2 पार्ट मध्ये. डिस्प्लेसमेंटचा एक कॉम्पोनंट बघा, हा थीटा इथे होता, सो हा काय आला असता mg, हा s cos थीटा आणि हा काय आला असता s sin थीटा. आता लक्षात घ्या, s cos थीटा पॅरलल टू mg, s cos थीटा पॅरलल टू mg. एखाद्याला वाटेल की इथनं इथपर्यंत लेंथ तर मोठी आहे ना, म्हणजे डिस्प्लेसमेंट जास्त झालं तर वर्क डन जास्त व्हायला पाहिजे. बिलकुल नाही होणार. कारण काय लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंटचे 2 कॉम्पोनंट, तर एक कॉम्पोनंट बघा mg असा आहे आणि हा जो कॉम्पोनंट आहे s, याला परपेंडिक्युलर नाव देतो मी, आणि हा जो कॉम्पोनंट आहे याला s पॅरलल देतोय. पॅरलल म्हणजे काय, mg ला पॅरलल, म्हणजे डिस्प्लेसमेंट भलेही असं होत असेल पण डिस्प्लेसमेंटचे 2 कॉम्पोनंट, एक खाली एक असा, तर एक कॉम्पोनंट जो आहे तो mg ला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे याचं वर्क डन, यामुळे वर्क डन जे असेल ते 0 होईल.
आणि यामुळे जे वर्क डन असेल ते असणार mg s cos थीटा. आता हा s cos थीटा कसा, s cos थीटा कसा, तर तुम्ही बघा हा जर s असेल, हा जर थीटा असेल, तर h इज इक्वल टू s cos थीटा मिळतो. म्हणजे तुम्ही s cos थीटाला जर कॅल्क्युलेट केला तुम्हाला काय मिळणार आहे, h. याचा अर्थ तुमच्याकडे फॉर्म्युला येईल वर्क डन इज इक्वल टू mg s cos थीटा म्हणजे mg h. याचा अर्थ बॉडीला तुम्ही भले असा नेला असेल तरी वर्क डन बाय ग्रॅव्हिटी कसा mg hच असेल. सो तुम्ही इथनं इथपर्यंत आणलाय, काही अडचण नाही, लेंथ जास्त घेतली काहीच अडचण नाही, बट mg आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधल्या अँगलनी सगळं व्यवस्थित मॅनेज केलं आणि काय झालं ऍट दी एंड s cos थीटा म्हणजे hच मिळाला आणि s चा जो sin थीटा होता म्हणजे इकडे जाणारा कॉम्पोनंट तो तर mg ला परपेंडिक्युलर होता. म्हणजे mg आणि डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर वाला डिस्प्लेसमेंट जो असतो त्यांच्यामध्ये म्हणजे अँगल 90 आल्यामुळे तर तो वर्क डन तर झिरोच होतो, राईट. तर हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. सो कॉन्झर्वेटिव्ह, मग नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस काय असतात. नॉन कॉन्झर्वेटिव्ह साठी मी एक एक्झाम्पल करून घेतोय. समजा हा एक प्लेन आहे, या प्लेन मध्ये समजा एक ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट इथनं इथे डिस्प्लेस होतोय आणि हा रफ सरफेस आहे. हा काय आहे बेटा, रफ सरफेस आहे. आणि रफ सरफेस असताना यावर जो फ्रिक्शन काम करतो, फ्रिक्शन या डायरेक्शनने काम करेल, फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शनने काम करेल, फ्रिक्शन ह्या डायरेक्शनने काम करेल. सो वर्क डन बाय फ्रिक्शन, तर डिस्प्लेसमेंट आणि फ्रिक्शन मध्ये बघा अँगल 180 डिग्री आहे त्यामुळे मायनस एफ एस. ठीक आहे, हे झालं. आता इथनं ऑब्जेक्ट इथपर्यंत आलाय, इथनं ऑब्जेक्ट इथपर्यंत आला आणि मगाशी जो कॉन्झर्वेटिव्ह होता त्यामध्ये मी अनेक पॉईंट ऍड करून देतोय. कॉन्झर्वेटिव्ह मध्ये अनेक पॉईंट ऍड करून देतो, तो काय लक्षात घ्या. जर ऑब्जेक्टला मी इथनं इथपर्यंत आणला, राईट, ग्रॅव्हिटी तर खालीच आहे आणि डिस्प्लेसमेंट वर आहे. सो हा जो पाथ 1 होता, बरोबर आहे, वर्क डन इज इक्वल टू वर्क डन बाय पाथ 1 इज इक्वल टू mg h विथ निगेटिव्ह साइन, बरोबर आहे का, इक्वल टू, कारण mg आणि h मध्ये मायनस साइन, मायनस mg h. आता तो ऑब्जेक्ट समजा इथे गेलाय, आता त्याला इकडे घेतोय मी, हा इथे पोहोचलाय. आता इथनं समजा तो ऑब्जेक्ट परत खाली येतोय, तर या केस मध्ये जसा खाली येतोय, सो वर्क डन बाय पाथ 2 म्हणजे वर्क डन बाय पाथ 2 इज इक्वल टू किती, mg h. कारण की काय झालंय, वर जाताना mg आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट होतोय आणि वरून खाली येताना mg आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सोबत आहे. आता समजा, आता हे मी मुद्दाम सेपरेट का केला, कारण की एकावर डायग्राम हे झाली असती, बरोबर, एकमेकांवर आली असती. सो बेटर वे, वर जाताना मायनस mg h, खाली येताना प्लस mg h. सो वर्क डन in round trip, work done in round trip is equal to 0, मोठा 0. सो कॉन्झर्वेटिव्ह ची एक स्पेशालिटी ही आहे की जर तुम्ही 1 पासून 2 पर्यंत जाताय, 2 पासून 1 पर्यंत येताय, राउंड ट्रिप मध्ये वर्क डन किती मिळायला पाहिजे, 0 मिळायला पाहिजे. पण या केस मध्ये ऑब्जेक्ट इथनं इथपर्यंत आलाय आणि परत इकडनं तो इकडे डिस्प्लेस करतोय आणि फ्रिक्शन बघा स्वतःला ऍडजस्ट करतोय, फ्रिक्शन स्वतःला ऍडजस्ट करतोय, त्यामुळे वर्क डन इज इक्वल टू मायनस एफ एस. आता वर्क डन पहिल्यांदा जो होता 1 जो होता आणि वर्क डन आता 2 जो होता, तर राउंड ट्रिप मध्ये काय झालंय, वर्क डन इज इक्वल टू मायनस 2 एफ एस झालाय. वर्क डन 0 झालेला नाहीये. अशा टाइपच्या फोर्सला म्हणायचं नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आता जेवढ्या स्टुडंट्सनी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बद्दल शिकलेलं असेल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बद्दल, त्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं वर्क सोबत रिलेशन आहे. आणि नेहमी लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही तेव्हाच डिफाइन करता येईल जेव्हा आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस घेणार. आता कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस कोण, तर मी मगापासून एक्झाम्पल mg चं घेतोय. mg इटसेल्फ इज अ वेट अँड देअरफॉर दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कारण वर गेला, खाली आला, राउंड ट्रिप मधला आन्सर काय मिळाला, 0 मिळाला. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅन बी कॉन्झर्वेटिव्ह, whereas friction, air resistance, viscosity, these kind of examples are non-conservative forces. Are you getting this? Okay. Now we'll talk about पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी बद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा लक्षात घ्या, ही एक लेवल आहे, या लेवलला म्हणतात रेफरन्स लेवल.
आणि रेफरन्स लेवल म्हणजे काय, समजा मी 10व्या फ्लोअरवर राहत असेल, समजा मी 10th फ्लोअरवर राहत असेल, तर 10th फ्लोअरवर राहत असेल, समजा हा 10th फ्लोअरवर आहे, हा ऑब्जेक्ट पडला, तर हा ऑब्जेक्ट पडल्यानंतर फर्स्ट फ्लोअरवर नाही जाणार, हा ऑब्जेक्ट कुठे पडणार, या फ्लोअरवर पडणार. म्हणजे मी काय करेल, याला रेफरन्स पोटेन्शियल एनर्जी म्हणणार इथं पुढे 0, याला रेफरन्स पोटेन्शियल एनर्जी म्हणणार 0, ही आपली चॉईस असणार. पण जर मी खिडकीच्या बाहेर हात घातला आणि पेन सोडला तर तो पेन ग्राउंडवर जाईल, तर रेफरन्स पोटेन्शियल एनर्जी 0 कुठली घ्यायला पाहिजे, ग्राउंडची घ्यायला पाहिजे. तर आता रेफरन्स पोटेन्शियल एनर्जी 0, हा ऑब्जेक्ट इथनं इथपर्यंत आलेला असेल, तर ऑब्विसली mg खालच्या डायरेक्शननी आहे, डिस्प्लेसमेंट वरच्या डायरेक्शननी आहे. आणि ही जी फर्स्ट केस कन्सिडर करतोय, यामध्ये बेटा वर्क डन किती आलाय, -mgh. अँड पोटेन्शियल एनर्जी हा इथे ऑब्जेक्ट आलाय, तर या ऑब्जेक्ट कडे बघा, इथली रेफरन्स पोटेन्शियल एनर्जी 0 होती, तर इथली पोटेन्शियल एनर्जी किती, mgh आली आहे. हे आपण स्कूल मध्ये शिकतोय, पोटेन्शियल एनर्जी mgh. मी ग्रॅव्हिटेशन शिकवणार तेव्हा आणि फॉर्म्युला चेंज करणार आहे. बट ऑब्वियसली व्हेन हाईट इज व्हेरी लेस कंपेअर्ड टू, height is very less comparatively जर consider केली to the radius of earth, then we can assume this as a mgh. okay, so work आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये जर रिलेशन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, पोटेन्शियल एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ वर्क डन और चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, बेटर वे चेंज, याच्यापेक्षा बेटर वे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन विथ निगेटिव्ह साइन. वर्क डन विथ निगेटिव्ह साइन, बरोबर आहे का, यात मायनस mgh आहे, यात प्लस mgh आहे. म्हणजे मी बॉडी खालनं वर नेतोय, वर्क डन मायनस mgh, बट पोटेन्शियल एनर्जी मात्र वाढली. सेकंड केस बघा, सेकंड केस बघा, जर तीच बॉडी वरून खाली येत असेल, डिस्प्लेसमेंट खाली होत असेल, बरोबर आहे, सो वर्क डन इज इक्वल टू प्लस mgh. बट पोटेन्शियल एनर्जी इथली 0 आहे, इथली पोटेन्शियल एनर्जी mgh होती. आता चेंज का वर्ड यूज केला लक्षात घ्या, चेंज म्हणजे काय, डेल्टा पोटेन्शियल एनर्जी म्हणजे फायनल मायनस इनिशियल, फायनल मायनस इनिशियल, राईट, फायनल मायनस इनिशियल. तर फायनल किती 0 मायनस इनिशियल किती mgh, सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती आला, मायनस mgh, राईट. म्हणजे वर्क डन आणि यामध्ये रिलेशन लक्षात घ्या, डेल्टा यू इक्वल टू मायनस वर्क डन. हे रिलेशन नेहमी लक्षात ठेवा, हे रिलेशन नेहमी लक्षात ठेवा, हे आपल्याला पुढे यूज करायचं आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला इथे. आता आपण कायनेटिक एनर्जी बद्दल बोलूया. बघा काय होतंय, समजा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टकडे इथली जी इनिशियल स्पीड असेल ती u1 असेल, थोड्या वेळानंतर याची जी स्पीड आहे समजा u कन्सिडर करा आणि इथली v कन्सिडर करा, ठीक आहे, चालेल, याला u कन्सिडर करा आणि याला v कन्सिडर करा, ऑब्जेक्टचा मास तेच आहे. आता लक्षात घ्या, चेंज इन कायनेटिक एनर्जी किती, चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू डेल्टा k इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फाइनल माइनस कायनेटिक एनर्जी इनिशियल, राइट, कायनेटिक एनर्जी फाइनल माइनस इनिशियल. सो इट इज हाफ ऑफ m v स्क्वेअर माइनस हाफ ऑफ m u स्क्वेअर. हे तो स्कूल मध्ये पण शिकतोय, हाफ ऑफ m v स्क्वेअर माइनस u स्क्वेअर आला बेटा, हाफ ऑफ m v स्क्वेअर माइनस u स्क्वेअर आला, राइट, v स्क्वेअर माइनस u स्क्वेअर आला. सो दिस इज चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता लक्षात घ्या, ॲज v स्क्वेअर माइनस u स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स as, हे तर आपण कायनेमॅटिक्सचं इक्वेशन शिकलेलं आहे याच्या आधी. मग कायनेमॅटिक्सचं इक्वेशन जर झालं असेलच, इथे मी लिहितोय, लक्ष ठेवा, v स्क्वेअर माइनस u स्क्वेअर ला ट्वाइस ऑफ as लिहू शकतो. याचा अर्थ चेंज इन कायनेटिक एनर्जीला मी लिहू शकतो हाफ ऑफ m ट्वाइस ऑफ as. 2 कॅन्सल झाला. मास ऍक्सेलरेशन तर फोर्स आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मिळाला, कारण s डिस्प्लेसमेंट असतो इथे, म्हणजे डिस्प्लेसमेंट so it is nothing but work done, it is nothing but work done. So change in kinetic energy is nothing but work done. आता इथे थोडं लक्ष ठेवा, इथे थोडं लक्ष ठेवा जास्त. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन, म्हणजे कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू वर्क डन. पण मी याला हे स्टेट बोर्ड प्रमाणे झालं, मी मॉडिफाय करतो, मी लिहितो इन्स्टेड ऑफ वर्क डन इट इज ऍक्च्युअली समेशन ऑफ वर्क डन.
कारण काय की जे फोर्सेस इन्व्हॉल्ड आहेत, कुणी सांगितलं की कॉन्झर्वेटिव्ह होते? होऊ शकते एअर रेजिस्टन्स असेल त्याच्यामुळे वर्क डन झालं असेल, होऊ शकते विस्कस फोर्स असेल त्याच्यामुळे वर्क डन झालं असेल, होऊ शकते ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, होऊ शकते टेन्शन असेल, होऊ शकते नॉर्मल असेल, राईट? बरेचसे फोर्सेस अवेलेबल आहे. सो वी कॅन से वर्क डन बाय गिवन फोर्सेस आणि समेशन ऑफ वर्क डन बाय गिवन फोर्सेस इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. मी एक एग्जांपल घेतो. एग्जांपल कसं आहे लक्षात घ्या. एक वॉटर ड्रॉपलेट आहे जो 1 ग्रॅमचा आहे. समजा 1 किलोमीटर हाईटवरनं खाली पडतो आणि खाली पडताना इथे समजा त्याच्याकडे स्पीड आहे 50 मीटर पर सेकंड. ठीक आहे, 1 ग्रॅमचा ऑब्जेक्ट आहे जो 1 किलोमीटरवरनं खाली पडतोय आणि त्याला जी शेवटची एनर्जी मिळाली किती मिळाली? 50 मीटर पर सेकंड आणि इनिशियल स्पीड होती 0. आता मेन काय आहे की यात एअर रेजिस्टन्स सुद्धा आहे. मग एअर रेजिस्टन्सने किती काम केलं? तर मी एक काम करेल, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. कारण ऑब्जेक्ट खाली आला कारण की mg खाली होता, डिस्प्लेसमेंट पण खाली झाला. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी प्लस वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल हाफ ऑफ mv² मायनस इनिशियल एनर्जी 0 होती कारण वरून तो जेव्हा रिलीज झाला ड्रॉप, बरोबर आहे. सो दॅट टाइम इनिशियल स्पीड ऑफ 0. आता वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती? तर mgh प्लस वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स किती माहित नाही, इज इक्वल टू हाफ ऑफ mv² लिहितो मी इथे, राईट? हाफ ऑफ mv² लिहितो. मग आता करायचं काय? वर्क डन बाय एअर रेजिस्टन्सला आपण लिहूया हाफ ऑफ mv² मायनस mgh हाफ ऑफ. आता बघा लक्षात घ्या, मी m बाहेर काढतो. 1 ग्रॅम 10⁻³ हाफ ऑफ v चा स्क्वेअर 2500 मायनस g 10 कन्सिडर करा, h 10⁻³ कन्सिडर करा. सो 10⁻³ हा किती झाला बेटा? 1250, बरोबर आहे, मायनस 10⁻⁴ हा 10,000. म्हणजे याचा अर्थ असा इथे 10⁻³ जर बाहेर आणला असता, आतमध्ये आणला असता, तर 10⁻³ म्हणजे 1 2 3 1.250 मायनस 1 2 3 10 असा आला असता. हा हे करेक्ट आहे का चेक करा एकदा, म्हणजे कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहे का लक्षात घ्या, कारण मी किलोमीटरचं केलंय का कन्वर्शन. ओके, एकदा कॅल्क्युलेशन्स बघा, राईट? इथे काय झालंय? mgh, राईट? वर्क डन wa हाफ ऑफ mv² मायनस mgh हाफ ऑफ m हाफ m किती होता? मायनस 10⁻⁻3, ठीक आहे. हाफ ऑफ v चा स्क्वेअर 50 मीटर पर सेकंड समजा स्पीड मिळाली असेल तर 2π00 मायनस g आणि h किती होता? 1 किलोमीटर 10⁻³ मीटर घेतलाय, बरोबर आहे. 1250 आणि इथे किती आला होता? 10,000. ओके, 10⁻³ आतमध्ये गेल्यावर तर 1 2 3 1.250 मायनस 10. ठीक आहे, इथे निगेटिव्ह आन्सर मिळत आहे, निगेटिव्ह आन्सर मिळत आहे. याचा अर्थ काय? वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स इज निगेटिव्ह, वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स इज निगेटिव्ह. सो दिस वे वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड, दिस वे वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड. या पद्धतीने हा वर्क एनर्जी थेरम बेटा आपल्याला यूज करायचा आहे. गॉट इट? क्लिअर असेल बेटा हे सगळं? ओके, आता एक टॉर्कचा आणि कपलवाला कॉन्सेप्ट जो राहतोय तो मी रोटेशनल मोशन मध्ये कव्हर करून घेईल. पण एक सेंटर ऑफ मास वाला जो कॉन्सेप्ट आहे, सेंटर ऑफ मास वाला कॉन्सेप्ट जो आहे, जो फोर्स मध्ये झालेला आहे, तो पण आपल्याला ऍड करून घेणं गरजेचं आहे. तर सेंटर ऑफ मासचा जो कॉन्सेप्ट आहे, सेंटर ऑफ मास लागल्यास मी टॉर्क पण डिस्कस करूनच घेतोय. सेंटर ऑफ मास, center of mass is the point where entire mass of body is supposed to be concentrated. म्हणजे x y z ऍक्सिस जर मी अशी घेतली असेल, हा एक ऑब्जेक्ट इथं आहे ज्याचे कोऑर्डिनेट x1 y1 z1 आहे, हा m1 आहे, हा ऑब्जेक्ट m2 आहे ज्याचे कोऑर्डिनेट x2 y2 आणि z2 आहे. ठीक आहे, तर ह्या दोघांना एका लाईनने जॉईन करा. तर ह्यांचा कुठे ना कुठे एक असा पॉइंट असेल where we can say the entire mass of that system is supposed to be concentrated. मग ओरिजिनला जर याच्यासोबत जोडलं असतं तर आपण लिहिलं असतं r1 बार, ओरिजिनला याच्यासोबत जोडला असता तर r2 बार, आणि हा सेंटर ऑफ मास जो असता याच्यासोबत जोडला असता तर r सेंटर ऑफ मासचा बार. म्हणजे काय लक्षात घ्या, r सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 r1 बार प्लस m2
r2 बार डिवायडेड बाय m1 प्लस m2. जेवढे मासेस असतील तेवढं सगळं लिहा आणि एवढे मासेस असतील सगळे इथे ऍड करा. पण समजा तुम्हाला वाटतं की नाही मला x सेंटर ऑफ मास काढायचा आहे, तर एक काम करा, m1 x1 प्लस m2 x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 करा. y सेंटर ऑफ मासला m1 y1 प्लस m2 y2 डिवायडेड बाय काय करायचं, m1 प्लस m2 करायचं. आणि z सेंटर ऑफ मास किती ना बेटा, m1 z1 प्लस m2 z2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 करायचं. राईट, हे झालं सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करायची पद्धत. यातले आता शॉर्ट मेथड काय असते किंवा जो सीईटी लेवलवर क्वेश्चन येऊ शकतो तो काय असतो, दोन ऑब्जेक्ट दिलेले आहेत, हा एक ऑब्जेक्ट आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. या दोघांच्या मधलं सेपरेशन दिलेलं आहे. समजा r आहे, हा मास m1 आणि हा m2 आहे. यांचं सेंटर ऑफ मास काढायचं कसं, तर बेटर वे, एकाला त्यातला जो एक जण आहे कुठलाही त्याला एक ओरिजिन वर ठेवा, 0 वर ठेवा. आणि हा जो असेल तो ऑब्विसली हा r कॉमा 0 वर जाईल, कारण y ऍक्सिस याची 0 आहे. मग सेंटर ऑफ मास, x सेंटर ऑफ मास बघा, m1 into 0 प्लस m2 into r डिवायडेड बाय m1 प्लस m2. म्हणजे तुम्हाला लोकेशन मिळाले सेंटर ऑफ मासचे m2r डिवायडेड बाय m1 प्लस m2. हा जो काही नंबर मिळेल, समजा इथे असेल, सेंटर ऑफ मास इथे मिळणार, राईट, सेंटर ऑफ मास इथे मिळणार. सो सेंटर ऑफ मास जो आहे तो या पद्धतीने बेटा आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. जो हेवी मास असेल, हेवी मास जर असेल तर हेवी मासच्या जवळ सेंटर ऑफ मास जातो. हेवी जर असेल म्हणजे जसं सन आणि अर्थ सिस्टीम जर कन्सिडर केली तर सेंटर ऑफ मास जवळपास सनच्या जवळपास आहे. ऍक्च्युली या सेंटर ऑफ मास का इम्पॉर्टंट लक्षात घ्या. समजा हे दोन प्लॅनेट्स असते ज्यांचे दोघांची मास इक्वल असते, तर हा यांचा सेंटर ऑफ मास असता, तर हा याच्या सेंटर ऑफ मास होती फिरला असता आणि हा याच्या सेंटर ऑफ मास होती फिरला असता. म्हणजे दोघेही प्लॅनेट अशा पद्धतीने फिरले असते की सेंटर ऑफ मास च्या सेंटर ऑफ मासच्या भोवती फिरले असते. किंवा एक एक्झाम्पल बघा, हा थोडा मोठा आहे, हा थोडा छोटा आणि याचा सेंटर ऑफ मास इथे आहे, तर हा एवढी रेडियस कन्सिडर करून याच्या भोवती रोटेट करेल आणि हा दुसरा एवढी रेडियस कन्सिडर करून याच्या भोवती रोटेट करेल. म्हणजे असे ते रोटेट करतात, बट सिंक्रोनाइज. म्हणजे एक रॉड जसा आहे, रॉड जर रोटेट होतोय तो ऑब्विसली सगळे सेक्शन, म्हणजे हा रोटेट होतोय, हा पण रोटेट होतोय, यांची अँग्युलर व्हेलॉसिटी दोघांची पण काय असते, सेम असते. टाइम पिरियड दोघांचाही सेम असतो. ओके, आता टॉर्क वाला एक कॉन्सेप्ट मी ऍड करून देतो. टॉर्क म्हणजे काय लक्षात घ्या. समजा ही एक बॉडी आहे ज्याला मी इथे फिक्स केलाय आणि असा एक फोर्स इथे अप्लाय केला, मी फोर्स F अप्लाय केला, तर एक काम करायचं, जिथली ऍक्सिस, जी ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून या पॉइंट पर्यंत एक रेडियस वेक्टर ड्रॉ करा, r बार केला. या r बारची डायरेक्शन डिसाइड करा. या r बारच्या डायरेक्शन सोबत फोर्सने किती अँगल तयार केला तो बघा. म्हणजे काय लक्षात घ्या, फोर्सने या पॉइंटवर असा अप्लाय केलेला आहे, तर ज्या ऍक्सिस भोवती ती ऑब्जेक्ट रोटेट होणार आहे तिथनं त्या पॉइंट पर्यंत r बार काढा आणि r बारच्या डायरेक्शनला एक्सटेंड करा. त्या डायरेक्शन सोबत फोर्सने किती अँगल केला असेल, तर यावरनं टॉर्क कॅल्क्युलेट करायचा. तर टॉर्क जो मिळतोय तो मिळतोय F sin थीटा, किंवा बेटर वे मी तुम्हाला सांगेल लक्षात ठेवताना RF sin थीटा लक्षात ठेवा. RF sin थीटा इज इक्वल टू r बार क्रॉस f बार. आता r बार क्रॉस f बार का, कारण काय की समजा हा पॉइंट O आहे, तर O पॉइंट बघा, O पॉइंट पासून r बार ड्रॉ करा आणि त्या f बारला मी वेक्टर मध्ये शिकवलंय, f बारला उचलून इकडे आणला f बार. या दोघांच्या मधला अँगल किती, थीटा. तुम्ही आता राइट हँड रूल यूज करा, r बार क्रॉस f बार, r बार क्रॉस f बार. बघा r बार क्रॉस f बार, दिस इज द एक्सिस ऑफ रोटेशन, दिस इज द एक्सिस ऑफ रोटेशन. सो r बार क्रॉस f बार म्हणजे टॉर्क वेक्टर जो आहे तो r बार क्रॉस f बार मध्ये मिळतो. सीईटी लेवलचा जर क्वेश्चन असेल तर बेटर वे तुम्ही r बार क्रॉस f बार लक्षात ठेवला तर तुम्हाला क्रॉस प्रॉडक्ट माहित आहे, क्रॉस प्रॉडक्ट सॉल्व करता येतो. जर सॉल्व करता येत असेल तर तुम्हाला टॉर्क व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येऊ शकते. आता कपल ऑफ फोर्स काय असतो, कपल ऑफ फोर्स किंवा याला आपल्या टेक्स्टबुक मध्ये कपल ऑफ टॉर्क म्हटलं जातं. कपल ऑफ फोर्स ऍक्च्युअली म्हणजे समजा असा जर ऑब्जेक्ट असेल, या ऑब्जेक्टवर जर फोर्स F आणि फोर्स F काम करत असेल, इक्वल अपोजिट फोर्सेस ऍक्ट ऑन दिस बॉडी आणि ह्या ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे, तर समजा ही ऍक्सिस भोवती रोटेट होत असेल तर हे डिस्टन्स d आहे आणि हे डिस्टन्स d आहे. तर काय करायचं लक्षात घ्या, याच्या भोवती रोटेट होणार आहे, तर आपण बघा
या फोर्समुळे हा रॉड असा रोटेट होणार आहे आणि या फोर्समुळे हा रॉड असा रोटेट होणार आहे. तर रोटेशनचा सेन्स लक्षात आला तुम्हाला. रोटेशनचा सेन्स असा आहे, रोटेशनचा सेन्स जो आहे तो साधारण असा आहे. म्हणजे याच्यामुळे सुद्धा अँटी क्लॉकवाईज आणि याच्यामुळे सुद्धा अँटी क्लॉकवाईज. कारण तुम्हाला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पैकी चॉईस करावं लागेल की कुठल्या एकाला पॉझिटिव्ह. झालं काय की हा फोर्स पण याला अँटी क्लॉकवाईज फिरवतो आणि हा सुद्धा अँटी क्लॉकवाईज फिरवतो. त्यामुळे टॉर्क इज इक्वल टू FD प्लस FD. सो टॉर्क इज इक्वल टू 2 टाइम्स FD किंवा टॉर्क इज इक्वल टू F 2D म्हणा. म्हणजे काय, टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आणि त्या दोघांच्या मधला डिस्टन्स. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स कुठलाही घ्या, कारण एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा निगेटिव्ह असेल. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आणि त्या दोन फोर्सेस असे होते, त्या दोन फोर्सेसच्या मधला परपेंडिक्युलर डिस्टन्स जो आहे तो महत्वाचा आहे. कारण बघा, जर हा ऑब्जेक्ट असा असता आणि हा फोर्स असा काम केला असता, तर हा जो D दिसतोय, समजा हा D असता, तर मी इथे काय केलं असतं बघा, हा थिटा केला असता आणि हा आला असता D cos थिटा. बरोबर आहे का. जर हे फोर्सेस काम करत असते आणि हा समजा थिटा असता, समजा हा थिटा असता, तर ही ऍडजस्टंट साइड काय आली असती, D cos थिटा आली असती. म्हणजे दोन फोर्सेसच्या मधला जो डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, तो घेतला असता. बरोबर आहे का. लक्षात आलं का बघा. म्हणजे हा थिटा घेतल्यामुळे हा D cos थिटा आला, राईट. अदरवाइज जर तुम्ही थिटा आणि चेंज केला असता तर तुम्हाला आन्सर वेगळं मिळालं असतं. ठीक आहे, करेक्ट आहे, लक्षात घ्या. ओके. सो दोन फोर्सेस जे आहे, दोन फोर्सेसच्या मधला हे डिस्टन्स होतं. मग हा फोर्सेसला जर एक्सटेंड केला तर ह्या दोन फोर्सेसच्या मधला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे बघा, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. थिटा इथे घेतल्यामुळे असा आन्सर मिळाला, थिटा इथे घेतला असता D sin थिटा मिळाला. तर त्या अँगलवर हे डिपेंड आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट वर्क एनर्जी थेरम, राईट. आणि त्याच्यासोबत मी ॲडिशनल सेंटर ऑफ मास पण घेतलाय आणि टॉर्क सुद्धा ॲडिशनल करून घेतलाय. याचे क्वेश्चन्स, याचे MCQ ची व्यवस्थित प्रिपरेशन करा. गॅरंटेड 2 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला येऊ शकतात. एक क्वेश्चन ऑलरेडी लास्ट इयरला जो आला होता तो वर्कचा होता. वर्कचा साधारण मला एक्झॅक्ट आठवत नाही, बट असा काहीतरी होता. हा 1 आणि हा 2 होता. म्हणजे वर्कडनशी रिलेटेड होता आणि क्वेश्चन होता की W1 कॉन्झर्वेटिव्ह फोर्सनी वर्क केलाय, तर W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू काय मिळतो बेटा, W3. एवढ्या सिंपल लेवलचा क्वेश्चन विचारण्यात येतो. तर ही जी थिअरी आहे ती थिअरी एकदा गो थ्रू करा व्यवस्थित. ओके, थँक्यू.